संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांचा इशारा. कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर रोड नव्यानं करण्यात येत आहे. गेली 4 वर्ष निवेदन देऊन आंदोलन करून कुपवाडला आणि रस्त्याची मागणी या भागातील सर्व नागरिक आणि युवराज शिंदे सातत्यानं करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 4 कोटी मंजूर झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी सखोल भाग आहे, त्यामुळे यापूर्वी या ठिकाणी पावसाचे 2 फूट पाणी साचून राहत होते आणि याचा विचार न करता या रस्त्याची नव्यानं 1.5 ते 2 फूट उंची वाढवली गेली आहे. त्यामुळे या भागातील शेकडो व्यावसायिकांच्या दुकानात आणि रहिवाशांच्या घरात पाणी शिरणार आहे आणि याचं कोणतंही नियोजन केलं गेलेलं नाही. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने चालू आहे. दोन्ही बाजूला गटार मंजूर नाही, त्यामुळे भविष्यात या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी लोकांच्या घरात साचणार आहे. हे गांभीर्य ओळखून या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांनी युवराज शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून मीटिंगचे नियोजन केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना वेळ मागितला, कामाच्या ठिकाणी व्हिजिट करण्यास सांगितलं, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन येण्याचे टाळले. 2 दिवसानंतर परत वेळ ठरली. सकाळी 11ला दिलेली वेळ दुपारी 1 पर्यंत सार्वजनिक बांधकामाचा एकही कर्मचारी उपस्थित राहिलेला नाही. महापालिकेचे काही कर्मचारी येऊन आमच्या हातात नाही असे उत्तर देऊन निघून गेले. त्यामुळे या भागातील सर्व नागरिक संतापले. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा रस्त्याचं काम बंद करून परत रास्ता रोको करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला. आणि यावेळी श्रीकांत पाटील यांनी टेक्निकल गोष्टी मांडल्या. महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रमाकांत घोडके, डॉक्टर केशव वेलणकर, वर्धमान उपाध्ये, प्रकाश गुरव, विनायक ओगले, राजू राजपूत, विजयकुमार महाजन, प्रमोद वडगावे, गिरीश राजपूत, प्रकाश चौगले, विश्वास माने, बापूसाहेब पाटील, विजया दाभोळे, स्वाती यादव, अपर्णा माने, वैशाली भस्मे, रितिजा माने, प्रीती जवळे, आदिनाथ आतने, विशाल घोरपडे, दिलीप शेंडे, M.V. जाधव, श्रीकांत पाटील, तातोबा बंडगर, जयवंतराव मोरे, डॉक्टर गणेश चौगुले आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिरचं रोडचं काम चालू आहे. पावसाळ्यामध्ये कुपवाड फाट्याच्या गटरमधून पाणी ओव्हरफ्लो होऊन या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात पाणी येत होतं. त्यासाठी PWDचा रस्ता मंजूर आहे म्हणून त्या रस्त्याचं काम चालू आहे. पण टेक्निकली बघायला गेलं तर रस्त्याची उंची वाढवायच्या अगोदर पाण्याचं निर्गतीकरण करणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण पाण्याचा विशेष बाजूला ठेवून रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या पाण्याचं निर्गतीकरण कसं करणार आहेत की कोणी PWDचे किंवा महापालिकेचे अधिकारी सांगू शकत नाही आहे. कोणी व्हिजिट द्यायला तयार नाही आहे. रस्त्याचं काम मात्र चालू आहे आणि चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे असं आमचं नागरिकांचं मत आहे. तर प्रथमतः पाण्याचे प्रोव्हिजन काय करणार आहेत? पाणी येणारं पावसाचं पाणी आणि गटारीचं ओव्हरफ्लो पाणी, त्या पाण्याच्या निर्गतीकरण केल्यावरच रस्त्याचं काम करावं, अन्यथा या रस्त्याचा काही उपयोग नाही असं आमचं ठाम मत. आज या ठिकाणी लक्ष्मी मंदिर जो रस्ता गेले 4 वर्ष झालं सातत्याने या भागातील नागरिक आंदोलन करत आहेत. PWD मार्फत जो रस्त्याचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. गेले 4 दिवस मिरजकर साहेब असतील, मुजावर साहेब असतील, पोळ साहेब असतील, या सार्वजनिक बांधकामातील अधिकाऱ्यांना फोन करून आम्ही वेळ घेत होतो. आधी या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. तरीही कोणी व्हिजिट दिलेली नाही आहे. आमचं काय म्हणणं आहे हेही ऐकून घेतलेलं नाही आहे. महापालिकेचा कुठलाही अधिकारी आलेला नाही. त्यांनी वेळ देऊनसुद्धा आज उपस्थित राहिलेले नाहीत. यापुढं जे रस्त्याचं काम चालू आहे अशाच पद्धतीने जर काम होणार असेल आणि आता नागरिकांना त्रास होणार असेल तर यापुढे रस्त्याचं काम बंद पाडलं जाईल. त्यामुळं येणाऱ्या 2 दिवसात सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि निकृष्ट पद्धतीनं जे काम चालू आहे ते आधी तुर्तास बंद करावं. आणि जो पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न आहे या बाजूला, दोन्ही रस्त्याच्या बाजूला गटारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मगच रस्त्याचं काम चालू करावं, अन्यथा रस्ता रोको केला जाईल. हा सर्व नागरिकांच्या वतीने इशारा देतो.